बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झाल्या। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत। तसंच भाजपच्या नेत्यांच्या सुद्धा त्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, सुनेत्रा पवारांचा दिल्लीतला नेमका कार्यक्रम काय आहे? बिलकुल, सुनेत्रा पवार आता दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्या दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्या महाराष्ट्राकडे पोहोचतील आणि आज रात्री ते मात्र मुक्काम करणार आहेत आणि उद्या या सगळ्या भेटीगाठी होणार असल्याची माहिती मिळते। संसदेमध्ये भेटी होणार असल्याची माहिती मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ही भेट होणार असल्याची माहिती मिळते, मात्र ती संसदेच्या दालनामध्ये होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्याचबरोबर काही महत्त्वाच्या मंत्र्यांशी सोबत सुद्धा उद्या संसदेमध्येच ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। बरेचसे राज्यातील मुद्दे आहेत। सध्याचं नरहरी झिरवळ आणि जे खरात प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अद्यापही सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला नाही, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा राजीनामा देण्याची प्रक्रिया केली जाते का, पार पाडली जाते का, ते सुद्धा बघावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर राज्यातील आणि केंद्रातील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यामध्ये आणखीन एक घडामोडी महत्त्वाची मानली जाते, ते म्हणजेच की विलिनीकरणाची चर्चा। या विलिनीकरणाच्या चर्चा संदर्भामध्ये उद्या काही बैठक होते का, यावर चर्चा होते का, ते सुद्धा बघावं लागणार आहे। नक्की, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। यात भाजप नेत्यांच्याही त्या भेटीगाठी घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेच्या दालनात त्या भेट घेणार असल्याची चर्चा आहे। अद्याप सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाहीये, त्या दृष्टीनं सुद्धा सुनेत्रा पवार यांची दिल्लीतली ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे। तसंच पक्षांतर्गत काही बैठका सुद्धा त्या घेऊ शकतात। सुनेत्रा पवार या दिल्लीत थोड्या वेळापूर्वीच दाखल झालेल्या आहेत। काही महत्त्वाच्या बैठका त्या घेणार आहेत। यात भाजप नेत्यांच्या भेटींबरोबरच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी सुद्धा त्या घेऊ शकतात आणि त्यासाठी त्या दिल्लीत दाखल झालेल्या आहेत। आणि एक महत्त्वाची बातमी दिल्लीत येते। सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, नक्की बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे, काय मुद्दे असतील? बिलकुल, बैठकीमध्ये राज्यातील काही मुद्दे असणार आहेत अशी माहिती कळते की त्याच्यामध्ये खरात प्रकरण असेल आणि त्याचबरोबर इतर राज्यातील महत्वाच्या काही घडामोडी संदर्भामध्ये सुद्धा इथे चर्चा केली जाणार आहे। नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात जी घटना घडली त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होईल अशी माहिती सांगण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून जे विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जो मुद्दा चर्चेला जातोय वारंवार, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत। मात्र अमित शहा हे असणार आहेत, तर अमित शहा यांची भेट होणार असल्याची ही माहिती मिळते। परंतु ही भेट जी आहे ती संसदेच्या परिसरातच होईल असं कळते, कारण सकाळी संसदेच्या आवारात जाणार आहेत सुनेत्रा पवार आणि तिथे भेट घेणार असल्याची माहिती मिळते। परंतु भेट किती वेळाची असेल आणि किती वाजता असेल हे अद्याप कळालेलं नाहीये। रामराजे, पण या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील सहभागी असतील की फक्त सुनेत्रा पवारच या सगळ्या बैठका घेणार आहेत आणि भेटीगाठी घेणार आहेत? खरं तर सुनेत्रा पवार यांनीच ही वेळ मागितलेली आहे, त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या बैठकीला असतील का हे पाहावं लागणार आहे। कारण अनेक वेळा प्रफुल्ल पटेल जे मध्यंतरी त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं होतं की राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडेच संपूर्ण कार्यभार राहील, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा एक प्रकारचं वादन निर्माण झालं होतं। त्यामुळे आता ही बैठक जी असणार आहे ती 1 to 1 सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्या सोबत असणार का बाकीचे इतर पदाधिकारी असतील ते सुद्धा बघावं लागणार आहे। परंतु एक वेगळी बैठक दोघांची फक्त होण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।